अरे बापरे, असं कसं झालं? अरे जाऊन दे रे, त्याला आवाज फुटत नाही आणि तो काय इथे माझ्या बाजूला उभं राहणार. चला ठीक आहे, आता बोलवा त्याला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिला दिवस. पुरवणी मागण्या, शोक प्रस्ताव आणि आशा वर्करच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा झाली. तर सभागृहाबाहेर भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आदित्य ठाकरेंवर मिमिक्रीची. नेमकं काय घडलं पहा. बरं, तुम्ही इथे बोलताय पोलिसांवर जो हल्ला झाला त्यामध्ये हा, तुम्हाला पाहून पुन्हा ते अरे बापरे, असं कसं झालं? अडचण झाली रे, जाऊ का? त्याचं झालं असं की आदित्य ठाकरे विधिमंडळात आले. त्याचवेळी नितेश राणे हे माध्यमांशी संवाद साधण्यास येत होते. आदित्य ठाकरे नितेश राणेंना पाहून मागे गेले. यावरच एका पत्रकाराने नितेश राणेंना प्रश्न विचारला. त्यावेळी मिश्किल शब्दात नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला आणि माध्यमांना प्रतिक्रिया दिल्यानंतर माघारी जाताना आदित्य ठाकरे समोर दिसताच चला जागा द्या म्हणत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना वाट मोकळी करून दिली. सर पोलिसांवर जो हल्ला हा, झाला उगाच सर राज्यातील जे विकास कामं होत आहे मेडिकल स्टोअर वरून डायपर विपर काय लहान मुलांचं जॉन्सनचं. आदित्य ठाकरेंनी एक सकाळी ट्विट केलं आणि दुपारी ट्विट केल्याने लगेच सरकारला जाग आली आणि जो ब्रिज आहे बापरे. त्याचं आज उद्घाटन होतंय. बापरे. आता तुम्हाला बघून ते पाठीमागे गेले, हा. वारंवार टीका करताय ह्याच्यावर की पण सरकार ट्विट करा ना वेळेपणा जरा. करताय. ह्याच्यावर पण एक ट्विट होऊन दे. मी आली आणि मी गेली. अरे जाऊन दे रे, त्याला आवाज फुटत नाही आणि तो काय इथे माझ्या बाजूला उभं राहणार आणि मला कमरेवर घ्यायची सवय नाही. चला ठीक आहे, आता बोलवा त्याला. राजकारणात आरोप प्रत्यारोप होतच असतात, मात्र मिमिक्री करत विरोधकाला डिवचण्याची संधी राजकीय नेते मंडळी सोडत नाही. ब्युरो रिपोर्ट, माय महानगर, मुंबई.